यशस्वी लोकांमध्ये आणि हार मानणाऱ्या लोकांमध्ये एक फरक नक्की जाणवलेला आहे. कदाचित तो मलाही जाणवला आणि तुम्हालाही नक्कीच जाणवला असेल. फरक असतो मात्र दिसायला छोटा, पण तो खूप मोठा इम्पॅक्ट टाकतो आपल्या लाईफवर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवर. आपण आयुष्यात सगळ्यात जास्त वेळ हा स्वतःसोबत बोलण्यात घालत असतो. आपल्या मनात ना सतत काहीतरी चालूच असतं. तेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह, माझ्यासोबत हे होऊ शकणार नाही, ती निगेटिव्ह गोष्ट, त्यांनी हे मला असं म्हटलं, त्यांचे विचार तसे, मग मी असं केलं तर मला लोक काही म्हणणार का, नको ते विचार सुद्धा आपल्या डोक्यात सुरूच असतात. पण थांबा, या सगळ्या बाह्य गोष्टी आहे बरं का. आजच्या काळात माहिती एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. दुसऱ्यांच्या डोक्यातले विचार काय करत असतील ते आपल्याबद्दल, याचाही विचार आजच्या काळात आपण घ्यायला लागलेला आहे. आणि तिथे अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आपण घालवतो आणि आपलं लाईफ कुठे राहते आणि दुसऱ्यांचंच लाईफ आपल्याला इतकं महत्त्वाचं वाटायला लागतं की आपले विचार आपल्याला माहीतच नाहीये कुठल्या दिशेने आपल्याला घेऊन चाललेले आहे. आणि तोच महत्त्वाचा फरक असतो. यशस्वी लोक आपापल्या क्षेत्रात कसे पुढे जातात, कुठल्या पद्धतीने विचार करतात आणि आपणच मागे का राहतो आणि आपण असा कुठला विचार आहे जो करतच नाही आपण स्वतःसाठी कधी आयुष्यात. आयुष्यात कुठली पण परिस्थिती आली तरी आपण आपल्या स्वतःसोबत काय बोलणार आहे हे महत्त्वाचं असतं. तसेच जे आपापल्या क्षेत्रात खूप मोठे मोठे लोक झालेले आहेत ना, ते स्वतःसोबत कधीच खोटं बोलत नाही, खोटं वागत सुद्धा नाही. ते लोक स्वतःला कुठल्याही परिस्थितीत आपण समोर कसं जाऊ शकू म्हणजे ते कुठल्याही परिस्थितीत मार्ग काढण्याचा शोधण्याचा प्रयत्नात असतात. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. बघा, आयुष्य आहे हे एका घडीसारखं आहे. ते सतत पुढे पुढे प्रत्येक वेळेला निघत असतं. दुसऱ्या सगळ्या परिस्थिती आल्या, येत राहील जात राहील, हे जीवन आहे. पण कधी वेळ थांबत असते का आपल्यासाठी? नाही. मग आपण का आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या सिच्युएशन्स आल्या तर मी हे असं करू शकणार नाही, ती गोष्ट तशी आहे त्यामुळे ते तसं होत आहे आणि मग माझ्याजवळ ही गोष्ट नाही आहे, काहीतरी कमी आहे, ते सगळं कारणं देऊ त्याला इतकं आपण मागे टाकत असतो आणि मग म्हणत असतो की माझ्यासोबत ही गोष्ट जमलीच नाही किंवा माझ्यासोबत ही गोष्ट होत नाही. आपण त्याऐवजी असं नाही का म्हणू शकत, ठीक आहे मी आज चुकलेली आहे, मी थोडं ना काहीतरी उद्या पुन्हा ट्राय करणार, चुका झाल्या तरी चुकातनं शिकणार आणि पुन्हा एक वेळा स्वतःला चान्स देणार की मी ती गोष्ट करणार. म्हणजे जी गोष्ट घडली नाही आहे त्याबद्दल सतत निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह नाही का बोलू शकत? जे व्हायचं आहे ते वेळेवर ना, पण प्रेझेंटमध्ये आपण त्या गोष्टीबद्दल सकारात्मकता नाही दर्शवू शकत. व्हिडिओ सुरू करण्याआधी ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. आयुष्यातली कुठलीच गोष्ट ही आपल्या हाती नसते. जे आपल्याला माहिती नाही की पुढचा क्षण कसा येणार आहे तो, पण माहिती आहे आपल्या हातात छोट्या काहीतरी गोष्टी असतात. जे आपले काय आपण विचार करतो आपल्या कामाबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या प्रेझेंट मुवमेंटबद्दल आणि त्या कामावर आपण ऍक्शन कशी घ्यायची हे मात्र आपल्या हातात नक्की असतं बरं का. सगळ्यात आधी हा विचार करा की आपण आयुष्यात प्रत्येक गोष्टीला नकारात्मकतेने घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीची चांगली शक्यता नाही का आपल्या अवतीभोवती आपल्या विचारांनी वाढवू शकत? आपल्याला निगेटिव्ह जरी विचार आला ना, आपण जे एखादं काम आपण नवीन सुरू केलं असेल तरी आपल्या मनात आलं पाहिजे, ठीक आहे मी प्रयत्न करत आहे, आज नाही उद्या, उद्या नाही परवा त्या गोष्टीतनं मला रिझल्ट मिळणार, माझी जी प्रोसेस आहे मला त्यावर काम करायचं आहे, मी जे काम ठरवलेलं आहे. सुरुवातीला तर ते कुणालाच नाही जमत ना, सुरुवातीला प्रत्येकांना प्रत्येक काम कठीणच वाटतं. मग आपण त्या कामाची शक्यता प्रेझेंटमध्ये सकारात्मकतेच्या विचारांनी नाही का वाढवू शकत? पॉसिबल नक्कीच आहे. त्याच गोष्टीचा खूप नकारात्मक विचार करण्यापेक्षा जी गोष्ट घडलेलीच नाहीये त्या गोष्टीबद्दल आपण पॉझिटिव्ह पण विचार करू शकतो. कदाचित यालाच आयुष्य म्हणतं, कारण आयुष्यातला दुसरा क्षण, उद्या आणि आजही काही थोडा वेळ आपल्याला नाही माहिती आहे नेक्स्ट मोमेंट काय ना. साधं उदाहरण, जेव्हा आपण छोटं होतो, सायकल शिकायला सुरुवात केलेली असते, तेव्हा का पहिल्याच दिवशी आपल्याला सायकल चालवता येतं? नाही ना, काहीच नाही येत होतं. आपण सुरुवात केली, प्रॅक्टिस केली, आपल्याला ते अशक्य वाटत होतं. कितीतरी वेळ आपण पडलं, आपल्याला लागलं, तरी पण आपण काही दिवसांनी, 10-15 दिवसांनी, 1 महिन्यानी सायकल चालायला शिकलोच. आपण आपल्या कामाची, आयुष्यातल्या कुठलीही सुरुवात करतो ना, तेव्हा स्वतःच्या माइंडला, स्वतःच्या विचारांना म्हणायचं पुढचं पुढे, पण आता ती गोष्ट माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे, मी ते पॉझिटिव्हिटीने करणार, शक्य नसेल तरी तिला शक्य करणार प्रत्येक गोष्टीसाठी. कदाचित तेव्हाच आयुष्यातलं मॅनिफेस्टेशन पण प्रत्येक गोष्टीतलं काम करते. बरं, विचार नक्की करा आणि सोबत विश्वास ठेवायचा. आपण कुठल्याही क्षेत्रात जे यशस्वी लोक बघतो ना, त्यांना त्यांच्या स्वतःवर खूप विश्वास असतो. त्यांचा विश्वासच प्रेझेंटमध्ये त्यांना मदत करतो आणि त्यांचं जे आपल्याला चकाचक सक्सेस दिसतं ना, ते त्यांच्या विश्वासामुळे आणि त्यांनी त्यांच्या कामावर दिलेला 100% आज इतके मोठे झालेले असतात. कधी आपण इतकं सगळं काही आपल्या स्वतःला 100% त्या कामावर झोकलेलं असतं, पण कुठलीच परिस्थिती ना आपल्या बाजूनी नसते, सगळं काही विपरीत असतं. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की पॉझिटिव्ह राहणं म्हणजे डोळे बंद करून स्वतःला म्हणत जाणं रोज सकाळी की हो काही केलं नाही तरी आपोआप सगळं काही माझ्या कामासाठी किंवा ठरवलेलं काम चांगलं होणार नाही, असं काही. पॉझिटिव्ह राहणं प्रत्येक गोष्टीत किंवा विरुद्ध गोष्टीत म्हणजे आजचं काम, आजचा वेळ आणि त्या वेळेवर आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपल्या कामावर काम करत राहणे म्हणजेच पॉझिटिव्ह राहणे आपल्या कामाप्रती. आपण एखादं खूप महत्त्वाचं काम करायचं ठरवते, कधी कधी आपल्याला शरीराला त्रास असते, आपल्या विचारांचा खूप गोंधळ झालेला असतो,
पण काही वेळानंतर स्वतःच्या कामासाठी उठून उभं व्हायचं, 100% द्यायचा. जेवढं आपल्याशी शक्य होईल तेवढं आपण आपल्या कामाला वेळ देतो आणि आपल्या स्वतःशी बोलून म्हणतो की ठीक आहे, मी ट्राय करणार, जे होणार ते नंतर आहे, पण प्रेझेंटमध्ये माझा वेळ माझ्या हाती आहे. त्या विपरीत परिस्थितीत सुद्धा जेव्हा आपण आपल्या विचारांशी आपल्या स्वतःशी बोलतो आणि आपल्या कामाला वेळ देतो तेव्हा एंड रिझल्ट हा एक वेळेला येतो, पण सुरुवातीला असते म्हणजे प्रोसेस. त्या प्रोसेसमधून खूप काही शिकतो आणि तेव्हाच एक आपण चांगला माणूस घडतो. जेव्हा आपण जमिनीत बी टाकतो ते लगेचच उगवत नाही ना, त्याला काही दिवस लागतात, खत पाणी लागतं, सूर्यप्रकाश, हवा, सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर ते मोठं व्हायला सुरुवात होतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्ती बघा, ते प्रत्येक वेळी आपल्याला डिसिप्लिन सांगत असतात. आयुष्यात कुठलीच गोष्ट नसली ना तरी चालते, पण माहिती आहे डिसिप्लिन म्हणजे जी आपली कामाप्रती शिस्त असते ना, तेच एक दिवस आपल्याला खूप सगळ्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टीला नेऊन पोहोचवते. कधीच कुणाच्याच गोष्टीशी कंपेअर करत बसायचं नाही, कारण माहिती आहे प्रत्येकाची टाइमलाईन ही वेगवेगळी असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आयुष्यातली कुठलीच गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने मिळत नाही. त्यासाठी वेळ जातो, आपले विचार थकतात, आपलं मन थकतं, आपलं शरीर थकतं, कधी आपल्याला रडू येतं. पण आपण जर आपल्या कामाला, त्या प्रोसेसला खूप वेळ दिला, मनातून काम केलं तर आपल्याला रिझल्ट मिळतो, कारण प्रोसेस आपल्याला घडवत असते. कधी विश्वास तुटल्यासारखा वाटते की वाटतं नाही हे सगळं अशक्य आहे, माझ्यासोबत होऊ शकणार नाही. पण माहिती आपण दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर खूप इझिली विश्वास ठेवतो, पण आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवायला आपण स्वतःवर डाऊट घेतो. का घेतो? आपलं काम, आपली वेळ, आपले विचार द्यायचा 100% आपल्या कामासाठी, आणि आपण प्रत्येकजण देऊ शकतो. प्रत्येकांमध्ये निसर्गाने एक चांगली विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, काम करण्याची क्षमता दिलेली आहे. त्याचा उपयोग ना आपण आजच्या काळात कमी का बरं केलाय? आपल्याला वाटतं की सगळ्यांकडे सगळं बरोबर आहे, सगळ्यांचे हायलाइट्स बघतो आणि आपण आपल्या स्वतःला कमी लेखतो. प्रत्येकांमध्ये देवाने एक युनिक क्वालिटी दिलेलीच असते. कारण का बरं प्रत्येक वेळी आपण आपल्या भाग्याचीच वाट पाहत बसायची? आपण त्या कर्माने पण आपली भाग्यातली रिकामी जागा भरूच शकतो. जीवनाची स्टोरी आहे, काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील आणि काही गोष्टी नाही होतील, पण नाही होणाऱ्या पण गोष्टी खूप काही शिकून जातील आणि त्याच गोष्टी आपल्याला आपलं खरं जीवन घडवायला मदत करेल. आणि जेव्हा वाटतं ना की आपल्या आयुष्यातली आशा संपली प्रत्येक गोष्टीत, तेव्हा स्वतःला सांगायचं जे आज माझ्या हातात आहे ते माझ्या आयुष्याचा भाग आहे, की त्यातूनच आपण आपली जर्नी, आपलं जीवन सगळ्यात सुंदर बनवू शकतं आपापल्या क्षेत्रात. कारण स्टोरी आपली आहे तर चांगले दिवस पण आपल्यालाच आपले आणावं लागणार. स्वतःला म्हणायचं मला माझ्या कामावर विश्वास आहे, मी पॉझिटिव्ह विचारांनी भरलेला आहे, मी रोज आपल्या कामाला 100% देणार आहे, रोज काहीतरी शिकण्याचा सतत धडपड करणार आहे, कारण माझी स्टोरी मला घडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे अनुभव सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.